आपल्या सर्वांचाच व्यवसाय शेती होता आणि तोच जर आपण केला आज तर आपण यशस्वी होऊ शकतो. मी मराठवाड्यामध्ये सफरचंद लावले. सफरचंद आता त्याला 3 वर्षे पूर्ण होतात. यावर्षी मी फळ धरणार आहे. सफरचंदाचं फळ आलं ते मी खाऊन पाहिलं, गोड आहे. आपल्याकडचं धान्य विकतच घेतलं जात नाही, पण दुसऱ्या स्टेटमधलं धान्य हे सरकार विकत घेत असतं. शेतीसारखा एक विषय आहे जिथं आपण जर पाणी दिलं शेतीला. आज मी बघतो, मी माझी स्वतःची शेती करतो. आता यावर्षी फक्त खरीप घेता आलं, रब्बी घेता आली नाही, कारण पाणी जे आहे लातूर जिल्ह्यामध्ये ते पिण्यासाठी ठेवलं. तात्यासाहेब लहानेजी, तुमच्याकडून आम्हाला ऐकून घ्यायला आवडेल की चिंतनचं उद्घाटन तर झालेलं आहे, अनावरण तुम्ही केलेलं आहे. आता आम्हाला तुमचे विचार ऐकून घ्यायला आवडतील. नमस्कार. आपल्याकडचं धान्य विकतच घेतलं जात नाही. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे धान्य आपण पाहतो की आपलं असं माहितीच नाही की सरकार कधी विकत घेत असतं. आपण पाहिलं कापूस कधीतरी सरकार विकत घ्यायचं किंवा थोडंफार कधीतरी सरकार विकत घेतं, पण दुसऱ्या स्टेटमधलं धान्य हे सरकार विकत घेत असतं. आपल्याकडे शेतीचं आपण पाहतो आहे प्रगती किती झाली, तर काही भागामध्ये नक्की प्रगती झाली आहे, पण कशी झाली म्हणजे आपल्याकडे शेतकरी जो आहे त्याला मार्गदर्शन होणं का गरजेचं आहे. चिंतनांक जो आहे तो काय करेल. आपल्याकडे कसं आहे की एकदा सर्वांनी सोयाबीन घ्यायचं ठरवलं की गावाच्या गावं सोयाबीन. म्हणजे याच्यापूर्वी असं होतं की आपण हायब्रीड घ्यायचो. हायब्रीड नावाचं एक पीक होतं. गावाच्या गावं सगळे हायब्रीडच लावून टाकायचे आणि ते हायब्रीड गेलं आणि त्याच्यानंतर मग हे सोयाबीन नावाचा माणूस आला. आता सगळीकडे सोयाबीन आणि सोयाबीनचं पीक आलं की त्याचा भाव 3000 रुपये क्विंटल. सोयाबीनचं पीक सगळ्यांनी विकलं की त्याचा भाव वाढतो. आणि म्हणून शेतीमध्ये काय करता येणं शक्य आहे. आजही आपला जवळपास आता आपण 47 वर्षी 100 वर्षे पूर्ण करतो आहे, पण आपली शेती परिपूर्ण झाली नाही. उलट जसं आता सांगितलं की 41% लोक आता शहराकडे आलेत. आजचा शेलार साहेब बोलून गेले. खेड्याकडे कोणी जात नाही आहे. खेड्यामध्ये शेती आहे जरूर, पण ती पाहिली जात नाही आहे. पण शेती करणं आज आपण पाहतो आहे की आपण सगळेजण नोकरीच्या मागं लागलो आहे. नोकरी लागली पाहिजे आणि मग ती कसली असो, म्हणजे ती 10,000 रुपयाची असेल तरी नोकरी. आपण आपल्या आईवडिलांनी जे शेती आपला दिली तिकडे आपण कोणी जाताना दिसत नाही, पण आपल्या सर्वांचाच व्यवसाय शेती होता आणि तोच जर आपण केला आज तर आपण यशस्वी होऊ शकतो. मी डॉक्टर आहे, डोळ्याचा डॉक्टर आहे, पण मी आजही शेती करतो. म्हणजे जवळपास गेली 40 वर्षे मी शेती करतो, रोज एव्हरीडे. म्हणजे मी सकाळी शेतीत काय आहे हे पाहिल्याशिवाय पेशंट बघायला जात नाही. मी मराठवाड्यामध्ये सफरचंद लावले. सफरचंद आता त्याला 3 वर्षे पूर्ण होतात. यावर्षी मी फळ धरणार आहे. जेव्हा लावायचे होते सफरचंद तेव्हा मला सगळ्यांनी सांगितलं की सफरचंद आपल्याकडे येत नाही, कारण त्याला 12 डिग्री तापमान लागतं, कमी तापमान व्हायला पाहिजे. मग किती दिवस लागतं, तर त्याचा मी अभ्यास केला की ते समजा असं तापमान 8-10 दिवस 15 दिवस असेल तरी त्याला चालतं वर्षात. आणि मग मी सफरचंदाच्या बिया लागल्या, सफरचंदाची झाडं आणली आणि त्याच्यावर आपल्या भागामध्ये कलम केली आणि 150 झाडं लावली. त्यातले आता 127 झाडं जिवंत आहेत. सफरचंदाचं फळ आलं ते मी खाऊन पाहिलं, गोड आहे. रंग पण त्याला लाल येतो. आता पुढे काय होतं मला माहीत नाही, पण आपण अशा गोष्टी करू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की चिंतन जो आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी एकच गोष्ट नाही, सगळ्या प्रकारच्या म्हणजे शेतीमध्ये काय काय केलं पाहिजे असं प्रत्येकाचं विवेचन त्याच्यात त्यांनी जोडलं. मी डिटेल वाचलं नाही, पण मला असं वाटतं की अशा प्रकारचे गायडन्स असणं खूप गरजेचं आहे. आणि हे असतील तर मग काही ना काही आपण त्याच्यामध्ये चांगलं उत्पन्न करू शकू. मी माझ्या गावातल्या लोकांना सांगत असतो की बाबा सोयाबीनच का घेऊ नका, थोडंसं बदला. म्हणजे इतर काही पिकं घ्या, छोटे मोठे पिकं घ्या, मिरचीचं पीक घ्या, काही फरक पडत नाही. तुम्हाला कधीकधी त्याच्यात चांगले पैसे मिळतात, पण आपण तसं बदलत नाही. आणि म्हणून हा गायडन्स असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून अंक करत असताना हाच विचार केला गेलेला आहे की या प्रत्येक फील्डमध्ये अर्थमध्ये त्यांनी लिहिलं आहे
अर्थमधलं मला फार बाकीचं माहीत नाही आहे, पण आपलं सांगतो. मी आज आरोग्याच्या विभागात काम करतो म्हणून सांगतो की आपल्याकडे आपण जेव्हा बाकीच्या ठिकाणचा बघतो, अमेरिकेमध्ये बघतो किंवा बाकीच्या ठिकाणचा बघतो, GDP जो आहे हा कमीत कमी 12 ते 16% GDP हा आरोग्यावर खर्च केला जातो. आपल्या भारत देशामध्ये 1.5% इतका GDP आरोग्यावर खर्च केला जातो. आणि एवढाच खर्च आपल्याकडे जर लोकसंख्या पाहिली तर हा खूप कमी आहे. आणि हा कमी असल्यामुळे आपल्याकडे जे आजार आहेत, आपण जे पाहतो आहे, आपल्याकडे जे आजार आहेत, पूर्वी कसं असायचं, 18% लोक हृदयाच्या विकाराने मृत्यू पावायचे. आता आपल्याकडे एवढी मोठी सुविधा निर्माण झाली, एवढे मोठे रुग्णालय निर्माण झाले, तर अशा वेळेस मग काय झालं पाहिजे, तर मग आपल्याकडे हृदयविकाराचा आजार कमी झाला पाहिजे. तर आपण असं पाहतो, आत्ता आपल्याकडे जवळपास 42% लोकांचे मृत्यू हे हृदयविकाराने होतात. म्हणजे 18%चे वाढून 42% झाले. म्हणजे आपण स्वतंत्र झाल्यानंतर असं का व्हावं? त्याचं कारण असं आहे की आपण ज्या आपल्या आरोग्यासाठी आपण जे काही करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, आपली स्वतःची तपासणी करून घेतली पाहिजे. आपण त्याला हेल्थ चेकअप म्हणतो. आपण करून घेतो का? आपण आपली तपासणी कधीच करून घेत नाही. त्याची 2 कारणं आहेत. एक, आरोग्याला आपण शेवटचं स्थान दिलेलं आहे. जेव्हा आजारी पडेल तेव्हा दवाखान्यात जायचं. एक. दुसरं की आपल्यावर आजार नसताना खर्च का करायचा, म्हणून आपण दवाखान्यात जाऊन तपासणी करून घेत नाही. आणि तिसरं, कशाला करून घ्यायचं आहे, काही आजार निघाला तर आपल्या मागं उगाच 7.5 लागेल. म्हणजे तुमच्या शरीरात आजार आहे पण तो निघू द्यायचा नाही आणि तरी मृत्यूच्या सामोरे जायचं. आपली ही अशी तयारी असते. आणि म्हणून असे जेव्हा एखादी गोष्ट, एखादं पुस्तक निघतं की त्याच्यामध्ये त्यांनी अर्थव्यवस्थेचं मला फार काही कळत नाही, पण मला असं वाटतं की शेतीसारखा एक विषय आहे जिथं आपण जर पाणी दिलं शेतीला. आज मी बघतो, मी माझी स्वतःची शेती करतो. आता यावर्षी फक्त खरीप घेता आलं, रब्बी घेता आली नाही, कारण पाणी जे आहे लातूर जिल्ह्यामध्ये ते पिण्यासाठी ठेवलं. आणि म्हणून माझा 17 एकर ऊस होता, तो मी मोडला, कारण आता ऊस घेता येणार नाही आहे, कारण त्याला पाणी नाही आहे. मग आपण आपलं जे पारंपरिक शेती आहे, तर आपण सर्व पाहतो, तर आपण शेतीकडे जाऊन शेतीला समजा आपण पाणी द्यायचा प्रयत्न केला. आणि फार कठीण नाही. पश्चिम महाराष्ट्रात नद्या आहेत असं नाही, तळे आहेत असं नाही, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये लिफ्ट इरिगेशन आहे. तर मोठ्या तळ्यातनं ते पाणी उचलून हे प्रत्येक शेतावर, बारामतीला सर्वात कमी पाऊस पडतो, पण बारामतीला 12 महिने ऊस असतो, कारण तिथे काही तळं वगैरे नाही आहे. पण तरीही ते पाणी लिफ्टने तिथपर्यंत नेलं आहे, किंवा तिथं आपण असं म्हणूया की तिथं ते सगळ्या जे आहे काढून तिथपर्यंत नेलं आहे पाणी. तर मला असं वाटतं की आपण समजा विषय करायचा असेल तर शेतीला जर आपण पाणी दिलं, आणि 12 महिने जे शेती चालली, इस्रायलला गेलो होतो शेती पाहण्यासाठी 1996ला. महाराष्ट्र एवढा देश आहे, आपला एवढाच देश आहे, एक तळ आहे, एक मोठं तळ आहे त्यांच्याकडे. त्या एका तळ्याचं त्याने लिफ्ट केलं आहे आणि इस्रायलच्या सगळ्या देशामध्ये पाणी फिरवलं त्याने. म्हणजे कुठेही अशी जागा नाही की जिथे तिथे पाणी नाही. हे मी 96चं सांगतो. आणि मी तिथे गुलाबाच्या शेतीला भेट दिली. एक गुलाबाची शेती होती. तिथे गेल्यानंतर, मी डॉक्टर आहे, गुलाबाच्या शेतीत जात असताना त्यांनी मला बाहेरून गाऊन दिला, मास्क दिला, कॅप दिला, माझ्या बुटाला कव्हर दिलं आणि माझ्या हाताला हातमोजे दिले. त्याच्यानंतर ऊसाची शेती बघायला पाठवली, माझ्या आपल्या गुलाबाची. आत गेलो मी, तर मी त्यांना सांगितलं, हे असं का? म्हणे ह्या गुलाबावर त्याचं इन्फेक्शन होऊ नये म्हणून तुम्ही आत जेव्हा येता तर तेव्हा तुम्हाला निर्जंतुक केलं जातं. आणि त्या माणसाच्याकडे विमान होतं, विमान, जो त्या विमानाने रोज एक विमान भरून फुलं अमेरिकेला घेऊन जायचं. अशा प्रकारची शेती त्यांच्याकडे होते. त्यांच्याकडे शेती जी होते ते आपल्याकडे का होऊ नये? तर आपल्याकडे मला असं वाटतं की असंच तुम्ही जे मार्गदर्शन करता, रवी किंवा यांनी जे लिहिलं आहे, तर आपल्याकडे असं पाहायला पाहिजे की आपण बघतो ना, काही ठिकाणी चीनमध्ये बघा किंवा मोठ्या देशामध्ये बघा, काही धोरणं जे आहेत, आरोग्याचं धोरण, पक्ष कोणता येऊ, सत्ता कोणतीही येऊ, आरोग्याचं धोरण ठरलेलं आहे, देशाने ठरवलं आहे. तसंच तिथलं जे धोरण आहे, कुटुंब संस्थेचं धोरण ठरलेलं आहे. तिथलं आपण इरिगेशनचं धोरण ठरलेलं आहे.
आरोग्याचे धोरणं जसे ठरलेले आहेत, म्हणजे काही 5 अशा गोष्टी आहेत की ज्या 5 गोष्टी ठरलेल्या आहेत की ह्या अशाच होणार. असं झाल्याने आपल्या देशाची प्रगती होऊ शकते. आणि ही प्रगती करायची असेल तर आपला सुरुवातीला आपल्या सगळ्यांचे आज जो आपण करतो तो शेतीकडे जावं लागेल. कारण आपण आज पाहतोय की ठीक आहे, आपण आपल्याकडे फॅक्टरी आल्या, आपल्याकडे बऱ्याच गोष्टी झाल्या आहेत. हे सगळं जरी झालं असेल तर प्रत्येकजणच काही जाऊन कारखान्यामध्ये काम करू शकत नाही. पण आपल्याकडे शेती आहे, सगळ्यांच्या घरी शेती आहे. तिथं आपण काम केलं तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो. पण तसं होत नाही, मूलभूत गोष्टीकडे लक्ष दिलं जात नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की समाजाचे डोळे उघडण्याचं काम जसं आता ज्ञानेश महाराजांनी केलं, तसंच आता रवी आणि मनोजने की हे आमचं असं म्हणणं आहे की ह्याच्यातले हे एक्सपर्ट आहेत, ह्यांचं शेतीविषयीचं सामाजिकचे पण त्यांनी लिहिलं आहे की सामाजिक काय असावं. आपल्याकडे आता सामाजिक बंद झाला आहे. आपण जे म्हणतो की सामाजिक काम आपण करायला पाहिजे वगैरे, सामाजिक काम फक्त आणि फक्त आपल्याकडे व्हॉट्सअप, फेसबुक आणि काय आता इंस्टाग्राम वगैरे सगळं निघालं आहे. मी जेव्हा शिबिरं करतो तर तेव्हा शिबिरात मी पाहतो की जे आता मी कोणाची संस्थेची नावं घेत नाही, पण फक्त फोटो काढतात सगळेजण. आणि फोटो काढून आमची ती ऑपरेशन संपायच्या आधी सगळीकडे ते फोटो त्या सगळ्या व्हॉट्सअपवर गेलेले असतात की आम्ही असं शिबिर केलं, 200 ऑपरेशन केले, हे असं केलं. फक्त ॲडव्हर्टाईज केली जाते. म्हणून समाजापर्यंत तुम्हाला जायचं असेल तर त्याची ॲडव्हर्टाईज करण्याची गरज नाही. समाजाची आज समाजाला खूप गरज आहे. मी आता परवाच वसमतला शिबिर केलं, जिल्हा हिंगोली. तिथे मी 272 ऑपरेशन केले. 272 ऑपरेशन. वसमत हे तालुकाचं ठिकाण आहे आणि तिथे मी 225 ऑपरेशन अशा लोकांची केली की ज्यांना हृदयाचा आजार होता. 225 लोक, 272 मधली 225. तर मी म्हणालो एवढी लोक का आली ही आजाराची. तर त्यांनी सांगितलं, साहेब आम्ही नांदेडला गेलो, आम्ही उदगीरला गेलो, आम्ही एलीप्रसादला गेलो, आम्ही हिंगोलीला गेलो, पण आमचे ऑपरेशन झाले नाहीत कारण आम्हाला हृदयाचा आजार आहे. आणि त्याच्यातले बऱ्याच जणांचे मोतीबिंदू पिकले होते. त्याच्यातले 21 लोक दोन्ही डोळ्याने अंध होते, पण तरी त्यांच्या शस्त्रक्रिया होत नव्हत्या. आणि म्हणून आज सामाजिक काम करण्याची गरज आहे. सामाजिक काम जे आहे खूप गरजेचं आहे आणि ते आपण केलं. फार काही करायची गरज नाही. थोडं जरी आपण सामाजिक काम केलं तर ज्यांना गरज आहे त्या लोकांच्यापर्यंत आपण पोहोचू. आणि असं जर झालं तर मग त्याचे निश्चितच अश्रू पुसले जातील. पण तसं होत नाही, आपण तसं करत नाही. आपण फक्त सामाजिक काम करणाऱ्या लोकात हां ठीक आहे करतात, म्हणजे आपण काही हां ठीक आहे तिकडे होतं ते करतायत, हो चांगलं काम करतायत, पण आपण थोडं करावं, दुसऱ्याच्या कामी यावं असा आपण विचारच करत नाहीत. त्याचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो. हे बघा, दुसऱ्याच्या कामी आलं ना त्याचे फायदे नक्की होतात. तुम्ही माझ्याकडे बघा. मला आत्ताच काल किडनी बदलून आईच्या किडनीवर 29 वर्षे झाले. 29 वर्षे आईच्या किडनीवर जगणारा बहुतेक भारतातला मी एकमेव मनुष्य आहे. आज मी जिवंत आहे. का जिवंत आहे? विज्ञान काय म्हणतं? विज्ञानाने किडनी बदलल्यानंतर एक 15-20 वर्षाचं आयुष्य दिलं आहे. 15-20 वर्षानंतर तो मनुष्य जगत नाही. मग मी 29 वर्ष कसा जगलो? आपल्याकडे रेकॉर्ड आहे भारतातलं 45 वर्षाचं मॅक्झिमम जगल्याचं. मग हे 29 वर्ष मी कसा जगलो? तर बाबांनो एक लक्षात ठेवा की मी 50 लाख पेशंटलावर उपचार केले आणि 4.5 लाख पेशंट ऑपरेशन केले. ही जी 4.5 लाख पेशंट ज्यांना दिसलं, ही माणसं जात असताना आशीर्वाद देऊन जातात. देव आहे का नाही मी पाहिला नाही, पण आशीर्वाद नक्की असतात. जर तुम्ही दुसऱ्याच्या कामाला आले तर ते तुम्हाला आशीर्वाद देऊन जातात. आणि त्याच्यामुळे मी आज 29 वर्ष जिवंत आहे. आणि म्हणून आपण थोडंफार सामाजिक काम केलं तर ते नक्कीच इतरांच्या, कारण अशा काही अडचणी असतात लोकांच्या की त्यांना त्या अडचणीला आपण थोडीफार हातभार लावला पाहिजे. आणि म्हणून चिंतनसारखे, जसं महाराज साहेबांनी सुरुवातीला सांगितलं की हे जे चिंतन आहे हे चिंतन खूप महत्त्वाचं आहे. कारण हे समाजामध्ये काय झालं पाहिजे याचं मार्गदर्शन करणारं हे चिंतन आहे. आणि म्हणून हे पुस्तक चिंतन म्हणून छापत असताना नाव पण खूप छान दिलं आहे की तुम्ही चिंतन करा बाबा, की तुम्हाला समाजामध्ये काय काम करायचं आहे, सामाजिक काय काम तुम्ही केलं पाहिजे, आर्थिक तुम्ही काय काम केलं पाहिजे, शेतीमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टीचं चिंतन याच्यात
अतिशय चांगल्या लेखकाने लिहून ते केलं आहे.